जम्मू काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले 88 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झालाय। ग्रेटर कैलाश परिसरात ही घटना घडली आहे। राज्यातील अनेक राजकीय आणि प्रशासकीय चेहरे उपस्थित असताना हा हल्ला केला गेलाय। सुदैवानं या घटनेत फारुख अब्दुल्ला बचावलेले आहेत। मात्र या घटनेनं कायम आपल्या सरकारविरोधी विधानांमुळे, फुटीरतावादी गटांसोबतच्या संबंधांच्या आरोपांमुळे चर्चेत असणारे फारुख अब्दुल्ला हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत हे देखील नक्की। त्यांची पार्श्वभूमी नक्की काय आहे, त्यांचं शिक्षण काय होतं, त्यांचा राजकीय प्रवास कसा होता, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री राहिलेले आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये एका लग्न कार्यक्रमातून बाहेर पडताना हल्ला झालाय। हल्लेखोरानं बंदुकीचा निशाणा त्यांच्यावर साधला होता। मात्र सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने फारुख अब्दुल्ला या घटनेमध्ये बचावलेले आहेत। पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या कमलसिंग जामवाल याला अटक देखील केली आहे। पण या निमित्तानं फारुख अब्दुल्ला हे पुन्हा चर्चेत आलेत। आपल्या कारकिर्दीत अनेकदा जम्मू काश्मीरचं मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात मंत्रीपद भूषवलेले फारुख अब्दुल्ला हे तसे राजकीय प्रिव्हिलेज असणाऱ्या कुटुंबातून पुढे आलेले आहेत। त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स हा ऑक्टोबर 1932 मध्ये त्यांचे वडील शेख अब्दुल्ला यांनी मिरवाईज युसुफ शाह आणि चौधरी गुलाम अब्बास यांच्या सहकार्याने स्थापन केला होता। सुरुवातीला पक्षाचं नाव जम्मू अँड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स असं होतं, जे बदलून 11 जून 1939 ला ऑल जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असं ठेवण्यात आलं होतं। 1946 मध्ये काश्मीरचा राजा हरिसिंह याच्या विरोधात आंदोलन करण्यात शेख अब्दुल्ला यांचा पुढाकार होता। विलिनीकरणानंतर जम्मू आणि काश्मीरचे पहिले निवडून आलेले मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। शेख अब्दुल्ला यांना शेरे काश्मीर म्हटलं जायचं। त्यानंतर आले ते त्यांचे पुत्र फारुख अब्दुल्ला। बरं, फारुख अब्दुल्ला हे फक्त राजकारणीच नाहीयेत। फारुख अब्दुल्ला हे पेशानं डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडं MBBS ची डिग्री देखील आहे। मात्र वडिलांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी फारुख अब्दुल्ला राजकारणात उतरले आणि 1980 साली त्यांचे वडील शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतर वडिलांचं निधन झाल्यानंतर ते पहिल्यांदाच 1982 साली जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री झाले। थोडक्यात 80च्या दशकापासून फारुख अब्दुल्ला यांचा हा प्रवास आजवर चालू राहिलाय। 80 सालापासून आजपर्यंत काश्मीरचं राजकारण हे कुठे ना कुठं या नावाच्या आसपासच फिरत राहिलंय हे नाकारता येत नाही। आज त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला राजकारणात सक्रिय आहे। त्यांनी देखील काश्मीरचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय। इतका दीर्घ राजकीय प्रवास केलेला हा नेता आपल्या राजकीय प्रवासासोबतच आपल्या वादग्रस्त विधानांनी देखील कायम चर्चेत राहिलाय। किंबहुना फारुख अब्दुल्ला आणि वादविवाद हे समीकरण काही नवीन नाही असं म्हणणं जास्त योग्य राहील। मग ते अगदी POKला पाकच्या पदरात आंदण देण्याला पूरक भूमिका घेणं असो, की राजनाथ सिंह यांनी POK भारतात येईल असं म्हटल्यावर पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत असं म्हणणं असेल। त्यांनी आपल्या विधानातून बऱ्याचदा पाकिस्तानबाबत सॉफ्ट कॉर्नर ठेवला होता। महिलांच्या विरोधातील वाढत्या गुन्ह्यांबाबत त्यांना विचारल्यावर आजकाल मला महिलांशी बोलायला भीती वाटते, देव न करो उद्या माझ्या विरुद्ध जर तक्रार दिली तर मला तुरुंगात जावं लागेल, मला एक महिला सचिवही ठेवायची नाही, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली होती। कलम 370 ज्यावेळी केंद्र सरकारनं रद्द केलं तेव्हाही या गोष्टीला ते विरोध करत होते। आम्ही मुस्लिम असल्यानं हे विभाजन आमच्यावर लादलं जातंय असं ते म्हणाले होते। भारत पाकिस्तान संबंधाबाबत बोलताना भारत जर चीन सोबत बोलू शकतो तर पाकिस्तान सोबत का बोलत नाही असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला। काश्मीर खोऱ्यात आतंकवादी घुसण्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला होता। इतक्या संख्येने हे आतंकवादी भारतात घुसलेच कसे असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारलाच जाब विचारला होता। त्यासोबतच पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही म्हणत काश्मीरी नागरिकांचा रोष ओढून घेतला होता। या विधानावरून महबूबा मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना चांगलंच खडसावलं देखील होतं। ऑपरेशन सिंदूर नंतर देखील यातून काही निष्पन्न होणार नाही असं मत त्यांनी नोंदवलेलं। NDTVवर बरखा दत्त यांच्यासोबत कलम 370 वरच्या चर्चेत सामील झाल्यावर बरखा यांच्या प्रश्नांनी चिडून माईक काढून चालू शो मधून फारुख अब्दुल्ला यांनी तो शो सोडला होता। ती क्लिप देखील त्या काळात फार व्हायरल झाली होती। सोबतीला सन 2002 ते 2011च्या काळात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेल्या कथित कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांची ईडीकडून देखील चौकशी झालेली।
एकंदरीतच एकेकाळी उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असणारे फारुख अब्दुल्ला यांची राजकीय कारकीर्द अशा वादळी विधानांनी आणि कृत्यांनी भरलेली आहे असं म्हणता येईल. तुर्तास फारुख यांच्यावर हल्ला करणारा कमल सिंग जमवाल याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं माझ्या वैयक्तिक कारणानं मी मागील 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांना मारण्याची संधी शोधत होतो. आज ती संधी मला मिळालेली, मात्र दुर्दैवानं ती संधी हुकली असं म्हटलंय. फारुख अब्दुल्ला यांच्याबाबत तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.